शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी। तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यात पैसे जमा होण्यास सुरुवात। तर शेतकऱ्यांसाठी आणखी 11,000 कोटी रुपये जे काही मंजुरी इथे मिळालेली आहे। राज्य मंडळाचा निर्णय 40 लाख शेतकऱ्यांना बँक खात्यात 8,000 रुपये कोटी जमा। तर इथं जे काही डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यामुळे झालेल्या भरपाईची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। तर राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे। या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केले होते। तर आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 40 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने आतापर्यंत 8,000 कोटी रुपये डीबीटीद्वारे जमा केलेले आहेत। तरी तर जे काही डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात। तर आता मंत्रिमंडळामध्ये बैठक आणखी 11,000 कोटी रुपये मंजूर करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। तर आता ही मुदत आठवड्याभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, तशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मंगळवारीच्या बैठकीमध्ये। तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की बैठकीमध्ये तर निर्णय घेण्यात आलेला आहे। तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की दिवाळीपूर्वीच खात्यामध्ये जी काही रक्कम आहे ते जमा करण्यात येत होती, मात्र दिवाळींना अनेक जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकारी रजेवर गेल्याने मदत जे काही विलंब झालेला आहे। तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता या कालावधीत 90% शेतकऱ्यांना मदत पोहोचले। निधीची कोणतीही करामत नाही। तर 31,628 कोटी रुपयेचं मदतीचं पॅकेज सुमारे 21,000 कोटी रुपये थेट खात्यामध्ये जमा करण्यात येतील। तर आता देवेंद्र फडणवीसने सांगितलेले आहे। तर आता सर्वात मोठी घोषणा, तर आता 31,628 कोटी रुपयाची मदत पॅकेजचा आढावा इथं घेण्यात आलेला आहे। तर आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे, तर आता शेतकऱ्यांना 11,000 कोटी रुपये हे त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये जमा होईल। तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।